2 चम्मच बडीशेप, 2 चम्मच जीरा, 7-8 काळे मिरे, 2-3 लवंग चांगले भाजून घ्यायचे 2 मिनिटासाठी. नंतर ते काढून थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर हे एका पाट्यावर वाटून घ्यायचं. पाट्यावर ह्याच्यासाठी की मिक्सरमध्ये ते चांगली बारीक पूड होणार नाही म्हणून. चांगलं वाटल्यावर ते काढून घ्यायचं. अर्धा लिटर दही मिक्सरमध्ये छान ते थोडंसं वाटून घ्यायचं, म्हणजे त्याची जी पेस्ट आहे ते स्मूथ व्हायला पाहिजे म्हणून. आम्ही ती 2 भागात वाटून घेतली. 4-5 सेकंद वाटली तरी चालेल. ते एका भांड्यात काढून घ्यायचं. त्या दह्यामध्ये म्हणजे आम्ही 3 तांबे पाणी टाकलं. तुम्ही पण तुमच्या अंदाजानुसार पाणी टाका. त्याच्यामध्ये जे आपण मसाला वाटला आहे त्याची पूड टाकून दिली. हे छान ढवळून घ्यायचं, एकजीव करायचं. हे एकजीव झाल्यानंतर हे आपल्या चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जर काही मसाल्याचे जर दाणे मोठे असतील तर ते काढून घ्यायचे. आता ही आपली रेडी झाली आहे बटर मिल्क. एवढं आमच्याकडे झालं. आम्ही हे मस्त गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. हे ॲटलिस्ट तुम्ही 1 तास ठेवा. हे खूप छान गार होतं आणि नंतर तुम्ही हे एन्जॉय करू शकता.